नमस्कार. श्रीयुत वामन देशपांडे लिखित ऐसी माऊली होणे नाही, ज्ञानदेवांचं अद्भुत चरित्र. आज आपण वाचणार आहोत पान क्रमांक 115 ते 118. रुक्मिणीला ग्लानी आली आणि त्यातच तिला झोप लागली. विठ्ठलपंत जागेच होते. ते ज्ञानदेवांकडे प्रेमाने पाहत होते. द्वारकेत भगवान श्रीकृष्णाने विठ्ठलपंतांना पहिल्यांदा सगुण दर्शन दिलं होतं आणि त्यानंतर तो दिव्य क्षण विठ्ठलपंतांच्या आयुष्यात आज पुन्हा आला होता. आज आपल्या बाळाच्या रूपाने आपल्या ह्या पर्णकुटीत श्रीकृष्णांनी अवतार धारण केला आहे. हे विठ्ठलपंतांच्या लक्षात आलंय. विठ्ठलपंतांच्या हे सुद्धा लक्षात आलंय की बाळाच्या सभोवती तेजाची असंख्य वलय गरागरा फिरत आहेत. बाळ अतिशय प्रसन्न आहे आणि चेहऱ्यावर चंद्र शांती पसरलेली आहे. हा तेजस्वी चेहरा योगी पुरुषाचा आहे हे विठ्ठलपंतांच्या लक्षात आलं आहे. आणि त्याच क्षणी त्यांच्या मुखातून गीता श्लोक प्रकट झालाय. विठ्ठलपंतांनी ज्ञानदेवांना कुशीत घेतलंय. वसुदेवाने भगवान श्रीकृष्णाला टोपलीत अलगद ठेवून आपल्या माथ्यावर घेतलं होतं आणि दुथडी वाहणारी यमुना पार करून गोकुळात वसुदेव गेला होता. भगवंताला माथ्यावर घेणारा वसुदेव हा पहिला महामानव होता. भगवंताला आपल्या कुशीत घेणारे विठ्ठलपंत हे दुसरे महामानव आहेत. विठ्ठलपंतांनी ज्ञानदेवांना अलगदपणे रुक्मिणीच्या कुशीत ठेवलंय आणि रुक्मिणीला पाना फुटला होता. ज्ञानदेव रुक्मिणीच्या कुशीत विसावलेत आणि स्वतःशीच खेळू लागले. त्या बाळलीलांनी रुक्मिणीला जाग आली. ज्ञानदेवांना पाहून रुक्मिणीला परमानंद झालाय. रुक्मिणी विठ्ठलपंतांना म्हणाली आहे, नाथ, हे विष्णू रूप लोकक्षोभापासून सुरक्षित राहील ना? मला खूप काळजी वाटते. आपल्या निवृत्तीला बकोटीला धरून मंदिराच्या बाहेर काढणारे हे कपटी वृत्तीचे लोक माझ्या ज्ञानूबाळाला सुद्धा असाच त्रास देणार नाहीत ना हो? विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी, भविष्यात डोकवण्याचा प्रयत्न करू नकोस. निवृत्ती आणि ज्ञानदेव हे प्रत्यक्ष भगवंताचे अवतार आहेत हे तुला ठाऊक आहे ना? केवळ आळंदीतलाच हा अज्ञानाचा काळोख दूर करण्यासाठी परमेश्वराने अवतार धारण केलेलं नाहीये. विश्वभर हा अज्ञानाचा काळोख पसरलेला आहे. आपले हे दोन ज्ञानसूर्य हा काळोख नष्ट करण्यासाठीच तर अवतार धारण करून या सिद्ध बेटावर अवतीर्ण झालेले आहेत. हे आपलं परमभाग्य आहे की त्यांनी आपल्या कुळात हा मानवी योनीतला अवतार घेतलेला आहे. देवकी मातेच्या पोटी परमेश्वरांनी आपला पूर्णावतार धारण केला. भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला ही बातमी कंसाच्या राजवाड्यात पोचली तेव्हा कंस संतापाने जसा बेभान झालेला होता त्याचप्रमाणे रुक्मिणीच्या पोटी भगवान श्रीकृष्णांनी अवतार धारण केला आहे. ज्ञानदेवांचा जन्म झाला ही बातमी तप्त लावा रसासारखी तिथल्या काही कर्मठ ब्रह्मवृंदांच्या कर्णेंद्रियात घुसली आहेत आणि ही कर्मठ ब्राह्मण मंडळी रागाने लालीलाल झाली आहेत. आणि एक कर्मठ ब्राह्मण संतापाना म्हणालाय, संन्यासाची कार्टी वाढायला लागली आहेत. ह्या सर्वाचा आपण नाश करायलाच हवा. ह्या कर्मठ ब्रह्मवृंदांच्या हातात धर्मसभा होती. विठ्ठलपंतांची मानसिक कोंडी करायची, त्यांना श्वास घेणं असह्य करायचं आणि जमलं तर संपूर्ण कुटुंबाचा नायनाट करायचं असं ब्रह्मवृंदांनी ठरवलं. विठ्ठलपंतांना आळंदीत फिरकू द्यायचं नाही, त्यांचं पाणी तोडायचं, त्यांची अन्नान्न दशा करायची आणि संपूर्ण कुटुंबाला आत्महत्येला प्रवृत्त करायचं, जीवन जगणं अशक्य करायचं असं कर्मठ वृत्तीच्या ब्राह्मणांनी असा विडा उचलला. आणि ही कर्मठ ब्राह्मण मंडळी या नीच कर्माला म्हणजेच कामाला लागलेली आहे. त्यांनी गावकऱ्यांची बैठक बोलावली आणि आपल्या मनातल्या दुष्ट विचारांना मूर्त रूप द्यायचं आवाहन केलंय. त्यांनी सर्व गावकऱ्यांना ते आवाहन केलंय. गावकऱ्यांना हा दुष्ट विचार अजिबात पटलेला नव्हता. काहींनी विरोध केला तेव्हा तुमची घरं आम्ही वाळीत टाकू असा सज्जड ब्रह्मवृंदांनी पुन्हा त्यांना भरलाय. त्यांनी विरोधकांना सांगितलंय की तुमच्या घरातली धर्मकृत्य ब्राह्मण मंडळी करणार नाही.
तुमच्या घरातली मंगल कार्य आम्ही करणार नाही. तेव्हा हे विरोध करणारे गावकरी घाबरले, परंतु त्यांना ब्रह्मवृंदांचा दुष्ट निर्णय अजिबात मान्य नव्हता. कारण विठ्ठलपंत पूर्णपणे निर्दोष आहेत. गुरु आज्ञा पाळणं हा शिष्य म्हणून त्यांचा धर्म होता आणि त्यात विठ्ठलपंतांचं काहीही चुकलेलं नाही अशी काही गावकऱ्यांची स्पष्ट भूमिका होती. आणि म्हणूनच काही गावकऱ्यांनी ठरवलं की लपत छपत का होईना विठ्ठलपंतांना मदत ही करायचीच. नवमीची पहाट उमटून गेली. सिद्ध बेटावर प्राजक्ताचा सडा पडला होता. चंदनगंधी वारं सुटलेलं होतं. वातावरण प्रसन्न होतं. रात्रीच्या घनघोर पावसानंतर ही नवमी सोन्याचं कोवळं ऊन घेऊन अलगदपणे उमलून आली होती. रुक्मिणी अजून साखर झोपेतच होती. मध्यरात्री भगवान श्रीकृष्णांनी जे सगुण साकार दर्शन दिलं होतं त्या परमानंदात रुक्मिणी पूर्णपणे स्वतःला विसरून गेली होती. आपल्या कुशीतला ज्ञानदेव, तिला रेलून बसलेला निवृत्ती आणि शांतीब्रह्म विठ्ठलपंत हेच रुक्मिणीचं तृप्त विश्व होतं. खूप वर्षांनी रुक्मिणी साखर झोपेतले क्षण वेचीत होती. रुक्मिणीच्या सुखाला ग्लानी आली होती. साखर झोपेतून रुक्मिणी जागी झाली तेव्हा कुशीतलं बाळ कुतकन हसलंय. रुक्मिणीला गगनानंद झालाय. रुक्मिणीने बाळाला जवळ घेतलं तेव्हा तिला पुन्हा भगवान श्रीकृष्णांचेच ज्ञानदेवांच्या रूपात दर्शन झालं. रुक्मिणी अचानकपणे गीतेतल्या श्लोकामध्ये रममाण झाली. तिला भगवंताचं वचन आठवलं, तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादत पराम शांतीम स्थानम प्राप्यसी शाश्वतम. भगवान श्रीकृष्ण भक्त श्रेष्ठ अर्जुनाला वारंवार एक गोष्ट सांगायचे की तू मला शरण ये, मी तुझ्यावर कृपेचा वर्षाव करीन. वास्तविक श्रीकृष्ण अर्जुनावर सतत कृपेचा वर्षाव करीतच होते, पण अर्जुनाच्या मनातला गोंधळ काही संपत नव्हता. आणि म्हणूनच भगवंत म्हणतात की पार्था, तू परमेश्वराला शरण जा, त्यांच्या चरणांना मिठी मार. त्यांची कृपा झालीच तर तुला शांती मिळेल आणि तू त्यांचाच होऊन जाशील. तुला परमानंद मिळेल. रुक्मिणीला भगवंताचं हे वचन ज्ञानदेवांच्या या बालरूपाला पाहताना वारंवार आठवत होतं. आळंदीकरांचा त्रास वाचवावा, त्यांच्यापासून सुटका व्हावी असं आपल्याला नित्य वाटतं. याला एकच उपाय म्हणजे भगवंतांना शरण जायचं. आणि म्हणून रुक्मिणीने निर्णय घेतला, सर्व गोष्टी भगवंताच्याच बालरूपाला सांगायच्या, यालाच शरण जायचं. ज्ञानदेवांच्याच पवित्र चरणांना घट्ट मिठी मारायची आणि तेच आपल्याला दुःख मुक्त करतील. भगवान श्रीकृष्ण देवकाच्या पोटी आल्या अवतार स्वरूपात प्रकट झाले तरी वसुदेव आणि देवकीची तुरुंग यातना यत्किंचितही कमी झालेल्या नव्हत्या. श्रीकृष्णाने रुक्मिणीच्या पोटी अवतार धारण केला. ज्ञानदेव म्हणून जरी प्रकट झाले तरी विठ्ठलपंत आणि रुक्मिणीच्या सामाजिक बहिष्कारात काहीही बदल झाला नाही. उलट आळंदीतल्या ब्रह्मवृंदांचा त्रास अनेक पटींनी वाढलाय आणि त्यामुळेच रुक्मिणी मनाने खचत चालली होती. आपल्या मुलांचं आपल्या पश्चात खूप हाल होतील ह्या विचाराने ती अधिकाधिक खिन्न व्हायची. आपल्या या 2 राजहंसांना शेकडो कावळ्यांच्या तीक्ष्ण चोचीपासून वाचवायचं कसं ही चिंता तिला लागून राहिली होती. रोज पहाटे ती जपाला बसायची आणि परमेश्वराची करुणा मागायची, भगवंता, आम्हा दोघांची आणि आमच्या या अवतारी लेकरांची या दुष्ट ब्रह्मवृंदांपासून लवकर सुटका कर. विठ्ठलपंत रुक्मिणीला खूप धीर देत असत, परंतु ह्या यातना पर्वातून सुटका कशी करून घ्यायची हा त्यांच्या पुढेही फार मोठा प्रश्न होता. नित्याची अन्निका उरकून विठ्ठलपंत भिक्षेसाठी गावात जात. प्रत्येक घरासमोर उभं राहून ते एक एक गीता श्लोक म्हणत. तेवढ्या वेळात जर घरातली गृहिणी कोरडी भिक्षा घेऊन आली तर तिचा आनंदाने स्वीकार करीत, नाहीतर ते पुढल्या घरात दरवाजात उभे राहून गीताश्लोक म्हणत. सुरुवातीला काही लोक भिक्षा वाढत होते, परंतु जेव्हा ब्रह्मवृंदांनी कडाडून सांगितलं, जे विठ्ठलपंतांना कोरडी भिक्षा वाढतील, त्यांच्याशी प्रेमाने संवाद करतील तर त्यांचं घर वाळीत टाकलं जाईल. भीतीपोटी आळंदीकर मंडळी विठ्ठलपंतांना भिक्षा वाढीतच नसत. हा लोकक्षोभ सहन करणं विठ्ठलपंतांना खूप जड जायचं.
अलीकडे तर काही ब्राह्मण मंडळी विठ्ठलपंत जेव्हा भिक्षेच्या निमित्ताने दरवाजात येत तेव्हा भिक्षा न वाढता गलिच्छ शब्दांचा विठ्ठलपंतांवर मारा करीत असत। आजचा भाग आपण इथे संपवूयात। जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। ओम नमो भगवते वासुदेवाय।